नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी, मग ती यूपीएससी असू द्या, एमपीएससी असू द्या, एसएससी, बँकिंग, रेल्वे, सरळ सेवा भरती असू द्या, कोणतीही परीक्षा असू द्या, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे 16वा वित्त आयोग। आणि या 16 वित्त आयोगावरती 100% कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जातो आणि म्हणूनच हा 16 वित्त आयोगाची संपूर्ण माहिती या सेशन मध्ये आपल्याला बघायची आहे। ओके, तर बघा, आगामी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे। मग यामध्ये आपल्याला बेसिकली विचारलं जातं सगळ्यात पहिला प्रश्न की प्राथमिक हे जे 16 वित्त आयोग आहे, हा 16 वित्त आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023 साली झाली। बघा, हे टप्पे खूप महत्वाचे आहेत। त्यानंतर शिफारसीचा जो कालावधी आहे किंवा जो 16 वित्त आयोगाचा कालावधी आहे त्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे जे पॉइंट विचारले जातात त्यावरती आपण हायलाइट करूया। आपल्या सगळ्यांना माहित असेल की जो वित्त आयोग आहे ते कोणत्या कलमाने स्थापित केला जातो, तो 280। ओके, त्यानंतर स्थापना जी आहे ती 31 डिसेंबर 2023 साली झाली आणि कालावधी जर आपण बघितला 16 वित्त आयोगाचा तर तो 2026 पासून 31 पर्यंत आहे। त्यानंतर अहवाल सादरीकरण म्हणजे राष्ट्रपतींना 17 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रपतींना अहवाल सादर केला होता। त्यानंतर संसदेमध्ये 1 फेब्रुवारी 2026 रोजी या 16 वित्त आयोगाला काय केलेले आहे, मान्यता मिळालेली आपल्याला पाहायला मिळतं। 16 वित्त आयोग 280 कलमाने राष्ट्रपती स्थापित करतात, त्याच्या अध्यक्षांची निवड सुद्धा स्वतः राष्ट्रपती करतात। यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, ही बेसिक। आता त्यानंतर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की 16 वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे। ओके, अध्यक्ष म्हणून अरविंद वनकडिया यांची नियुक्ती झालेली आहे। रचना कशी आहे? त्यानंतर दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की पूर्णवेळ सदस्य, ओके, अॅनी जॉर्ज मॅथ्यू हे पूर्णवेळ सदस्य आहेत। त्यानंतर डॉक्टर मनोज पांडा हे देखील पूर्णवेळ सदस्य आहेत। त्यानंतर खालचा आहे अर्धवेळ सदस्य म्हणजे हंगामी सदस्य, चेंज होऊ शकतात। हे टीव्ही रविशंकर असतील, डॉक्टर सौम्यकांती घोष हे हंगामी सदस्य किंवा अर्धवेळ सदस्य, ही नावं महत्वाची आहे। त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की 16 वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, ऋत्विक पांडे। अत्यंत महत्वाची ही नावं आहेत, त्यावरती प्रश्न विचारला जातो। जसं की आपल्याला 15 वित्त आयोग विचारलं तर त्याचे सचिव होते अजय नारायण झा। वेगवेगळ्या अधिवेशन म्हणजे आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते शेवटच्या टप्प्यात तुम्हाला सगळी लिस्ट सांगणार आहे, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला तर सुरुवातीला आपण बघूया 16 वित्त आयोगाचे पूर्ण डिटेल्स, त्यानंतर वेगवेगळे वित्त आयोग आपण पाहणार आहोत। ठीक आहे, यानंतर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की या आयोगाच्या महत्वाच्या ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसी म्हणजे राज्यांना जो वाटा हा आयोग देणार आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न थोडासा डीप लेवलला मेन्सला विचारला जाऊ शकतो। राज्यांचा वाटा 41% जो 15 वित्त आयोगाचा होता तोच कायमस्वरूपी ठेवलेला आहे। ओके, म्हणजे जो 15 वित्त आयोग सुद्धा राज्याला 41% वाटा देतात। मागच्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी एकूण 9.47 लाख कोटी रुपयांचं अनुदानाची शिफारस सुद्धा या आयोगाने केलेली आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे। राज्यांसाठी वाटा 41% जो 15 वित्त आयोगात सुद्धा होता तसाच पुढे 16 वित्त आयोगाने सुद्धा ठेवलेला आहे, अत्यंत महत्वाचं आहे। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अनुदान म्हणून 16 वित्त आयोग काय करणार आहे, तर आपल्याला पाहायचं झालं तर पंचायत राज मध्ये आपण बघतो की शहरी भागासाठी जे असतं ते स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण भागासाठी असतं ते पंचायत राज। या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी दिसतात की या आयोगाने ग्रामीण सेक्टरसाठी म्हणजे 4.4 लाख कोटी रुपये हे ग्रामीण सेक्टरसाठी ठेवलेले आहेत। त्यानंतर शहरी भागामध्ये गेलं तर 3.6 लाख कोटी रुपये। ओके, म्हणजे जसं की पंचायत राजमध्ये शहरी भाग त्याला स्थानिक स्वराज्य संस्था आणि जो ग्रामीण भाग असतो त्याला पंचायत राज म्हटलं जातं। शहरी आणि ग्रामीण हे देखील टोटल 4.4 लाख हे ग्रामीणसाठी आणि 3.6 लाख ही शहरी भागांसाठी ठेवलेली आहे। यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यानंतर राजकोषीय तूट म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे प्रिलिम्स आणि मेन्स साठी। केंद्राने 2030-31 पर्यंत जीडीपीच्या 3.5% पर्यंत कमी करावं
अशा पद्धतीची राजकोषीय तूट कमी करण्यात यावी अशी शिफारस या राज्याची पाहायला मिळतो. त्यानंतर एकत्रित कर्ज म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित कर्ज 2030-31 मध्ये जर आपण बघितलं तर 73.1% कमी करण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. राजकोषीय तोडचा असेल किंवा या कर्जाचा असेल की 73.1% कमी करण्याचा एक अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. ओके, आता हा जो प्रश्न आहे पुढचा की केंद्रीय कराच्या राज्यामधील वितरणासाठी निकष म्हणजे 15 वित्त आयोग ऑब्लिक 16 वित्त आयोग असं आपण तफावत केलेलं आहे. आता जर बघितलं तर उत्पन्नाचं अंतर, ओके, आता उत्पन्नाचं अंतर यामध्ये 15 वित्त आयोगा जर मागच्या वर्षी आपण बघितलं म्हणजे 15 वित्त आयोगाच्या कालावधीमध्ये तर डिफरंट दोन्हीमध्ये केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 16 वित्त आयोग ऑब्लिक 15 वित्त आयोग उत्पन्नाचं अंतर 15 वित्त आयोगामध्ये 45% होत आहे, 42.5% हे 16 वित्त आयोगामध्ये आहे. 2011च्या लोकसंख्येनुसार 15% 15व्या वित्त आयोगाचं होतं, 17.5% 16व्या वित्त आयोगाने. त्यानंतर लोकसंख्या शास्त्रीय कामगिरी 12.5% 15 वित्त आयोगाची होती, 10% पर्यंत 16 वित्त आयोगाचे आहे. त्यानंतर क्षेत्रफळाचा विचार केला तर 15% 15 वित्त आयोगाचं होतं, 10% हे 16 वित्त आयोगाचं टार्गेट आहे. वने आणि पर्यावरण समतोलसाठी जवळपास 10% आणि 16 वित्त आयोगाचंही टार्गेट कोणताच बदल त्यांनी केलेला नाही. जे 15 वित्त आयोगामध्ये वने आणि पर्यावरणासाठी 10% आहे तेच 10% सुद्धा या 16 वित्त आयोगाने त्याच पद्धतीने पाहिलेले आहे. तर हे डिफरंट वाईज केंद्रामध्ये असणाऱ्या वितरणाचा निकष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा निकष सुद्धा तुम्हाला मेन्स मध्ये विचारला जातोय. ओके, यानंतर आपण जर बघितलं तर हा ज्या वित्त आयोग झालेले आहेत या वित्त आयोगावरती तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातात. आता बेसिकली आपण बघूया की वित्त आयोगामध्ये पहिला वित्त आयोग विचारला जातो, दुसरा विचारला जातो, तिसरा विचारला जातो, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता भारत देशाचा विचार करता पहिला वित्त आयोग जर आपण बघितला तो 1952 साली नियुक्त झाला आणि पहिला वित्त आयोगाची अध्यक्षपदी केसी नियोगी यांची नियुक्ती झालेली आपल्याला पाहायला मिळतं. हे देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष केसी नियोगी, दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के संतनम, तिसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष ए के चंदा, चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष राज मन्नार, पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष महावीर त्यागी, सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष ए के ब्रह्मानंद रेड्डी, सातव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एम जे सेलात, आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण, नवव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के पी साळवे, 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के सी पंत, 11 वित्त आयोगाचे अध्यक्ष एम खुसरो, 12 वित्त आयोगाचे अध्यक्ष सी रंगराजन, 13 वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर, 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेड्डी, 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आणि 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया. या अध्यक्षांची नावं सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे पहिल्यापासून 16 पर्यंत. त्यानंतर दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की एकूण या 16 वित्त आयोगामध्ये किती महाराष्ट्रीयन अध्यक्ष झाले, तर 3 महाराष्ट्रीयन अध्यक्ष झालेले पाहायला मिळतात. 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, 9व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि 13 वित्त आयोगाचे अध्यक्ष असे 3 महाराष्ट्रीयन अध्यक्ष झाले. 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण, 9व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के पी साळवे आणि विजय केळकर 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे 3 महाराष्ट्रीयन अध्यक्ष. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या वित्त आयोगाचा कालावधी 5 वरून 1 वर्ष वाढवण्यात आला. ठीक आहे, 9व्या वित्त आयोगाचा कालावधी 1 वाढवण्यात आला आणि त्यानंतर कोविडमुळे 15व्या वित्त आयोगाचा कालावधी सुद्धा वाढवलेला आहे. आयोगाची अध्यक्षांची नावं सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता एकंदरीत आपण जर बघितलं तर यानंतर अत्यंत महत्वाचा प्रश्न दुसरा देखील आहे जो परीक्षेला विचारला जातो, तो अत्यंत महत्वाचा आहे. आपण भारत आणि महाराष्ट्र असा सामना बघायचा. ओके, भारताच्या वित्त आयोगामध्ये जर आपण गेलो तर 1952 साली पहिला वित्त आयोग नियुक्त केलेला पाहायला मिळतो आणि भारतामध्ये जवळपास 16 वित्त आयोग नियुक्त केलेले आपल्याला पाहायला मिळतात. या उलट आपण जर बघितलं तर भारताचा वित्त आयोग कलम 280 कलमानुसार राष्ट्रपती नियुक्त करतात दर 5 वर्षांनी. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता आपण महाराष्ट्रात आलो तर महाराष्ट्रामध्ये कलम 243 I 73व्या घटना दुरुस्तीनुसार महाराष्ट्रामध्ये सुद्धा वित्त आयोग नियुक्त केला गेला आहे.
कलम लक्षात घ्या 243I. दुसरी गोष्ट आहे, महाराष्ट्राने सगळ्यात पहिला वित्त आयोग 1994 साली नियुक्त केलेला पाहायला मिळतो. जसं की भारत देशात एकूण 16वा वित्त आयोग चालू आहे, तर महाराष्ट्रामध्ये कितवा 6वा वित्त आयोग चालू आहे हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. भारत देशात 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर आहेत. नितीन करीर आहेत हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतामध्ये पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. नियोगी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष शांताराम गोलप आहेत. या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगतो. भारत देशातील सर्व वित्त आयोगाच्या अध्यक्षांची यादी मी तुम्हाला दिलेली आहे. महाराष्ट्राच्या वित्त आयोगाची यादी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो ट्रिक्सच्या स्वरूपात. कसे ट्रिक्स आहे? शांत केव्हा सांगेन, ठीक आहे, सांगेन. हे आहेत महाराष्ट्रातले 6 वित्त आयोगाचे अध्यक्ष. ओके, शांताराम घोलप, के.सी. श्रीवास्तव, पी.एम. लाल, त्यानंतर सुदीन ठाकूर, ग म्हणजे गिरीश गोखले आणि न म्हणजे नितीन करीर. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे अध्यक्ष सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. भारतातले के.सी. नियोगी, के. संतनम, त्यानंतर ए.के. चंदा, त्यानंतर राजमन, 4थ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, 5व्या वित्त आयोगाचे महावीर त्यागी, ह्या जे आहेत तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राचे 6 अध्यक्ष लक्षात ठेवायचे. पहिले शांताराम गोलम, दुसरे के.सी. श्रीवास्तव, तिसरे पी.एम. लाल, 4थे सुदीन ठाकूर, 5वे गिरीश गोखले, 6वे नितीन करीर. अशा पद्धतीने ट्रिक्स लक्षात घ्या. शांत केव्हा सांगेन या पद्धतीने महाराष्ट्राचे अध्यक्ष लक्षात ठेवू शकता. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, देशात 16 वित्त आयोग चालू आहे आणि महाराष्ट्रात 6वा वित्त आयोग चालू आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि कलम लक्षात ठेवायचे, देशामध्ये 280 कलम आहे आणि महाराष्ट्रामध्ये 243I कलम आहे. देशामध्ये राष्ट्रपती नियुक्त करतात, राज्यामध्ये राष्ट्रपती नियुक्त करतात. हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच ऑफिसर अकॅडमीला YouTube चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थांबूया.